नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 7व्या चॅप्टरला सुरुवात करूयात. मोशन, फोर्स अँड वर्क. मोशन म्हणजे गती, फोर्स बल, वर्क कार्य. या प्रकरणामध्ये आपण या तीनही फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्यांच्याबद्दलची ओळख करून घेणार आहोत. विशेषतः त्यांची व्याख्या काय, त्यांचे युनिट्स काय आहेत आणि त्या आपण कुठे दैनंदिन जीवनामध्ये वापरतो याविषयीची थोडक्यात माहिती आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करायची आहे. आता याच्यामध्ये ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये इथे एक माणूस रायडिंग करतोय, गाय गवत खाते आहे, एक व्यक्ती ओझं वाहून नेते आहे, ओढते आहे, म्हणजे इकडे दूध उतू गेलेलं आहे, गॅसवरती कुकर आहे वगैरे. आता ही सगळी जी उदाहरणं आहेत ही आपण नेहमीच्या जीवनामध्ये वर्क म्हणून ओळखतो, त्याला कार्य म्हणतो. आता याची शास्त्रीय भाषेमध्ये वर्क कशाला म्हणायचं आणि हे करण्यासाठी आपण काय वापरलंय, म्हणजे आपण वर्क जे होतं आहे त्याच्यासाठी काय वापरलं आहे याविषयीची हळूहळू माहिती आपल्याला पुढे होत जाणार आहे. पहिला जो आपला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन्ड बाय मोशन. गती म्हणजे काय आणि व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन. गतीमध्ये बदल कशामुळे होतो. आता व्हॉट इज मीन्ड बाय मोशन, तुम्ही एखादी वस्तू गतीमध्ये आहे असं कधी म्हणणार. गेल्या वर्षी आपण शिकलोय त्यामध्ये जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या सापेक्ष आपली जागा बदलते तेव्हा ती गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. आणि एखाद्या वस्तूच्या गतीवर कशामुळे परिणाम होतो, तर तिच्यावर लावलेल्या बलामुळे, बिकॉज ऑफ अप्लाइंग फोर्स ऑन इट. तिच्यावर तुम्ही जे बल लावता त्यामुळे गतीमध्ये बदल होत असतो. म्हणजे तुम्हाला गती वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल, वाढवणे किंवा कमी करणे म्हणजेच चेंज करणे गतीमध्ये, त्या दोन्हीसाठी आपल्याला फोर्सची गरज आहे. यू हॅव सीन दॅट अ चेंज अकर्स इन द मोशन ऑर द शेप ऑफ अ बॉडी व्हेन अ फोर्स ॲक्ट ऑन इट. तुम्हाला माहिती आहे की वस्तूच्या आकारामध्ये किंवा गतीमध्ये बदल करायचा असेल तर त्याच्यावरती तुम्हाला फोर्स लावायला लागतो, त्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. नाउ लेट अस सी हाऊ वर्क इज डन व्हेन अ फोर्स ॲक्ट्स. आता आपण जेव्हा फोर्स लावतो तेव्हा वर्क होतं किंवा वर्क होतं तेव्हा तिथे फोर्स लावलेला असतो, याविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन क्वांटिटीची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा बाळांनो. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, त्यासाठी एक एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. रणजित's हाऊस इज ॲट प्लेस ए. रणजित नावाच्या व्यक्तीचं घर ए या ठिकाणी आहे. या आकृतीमध्ये बघा. द फिगर अलॉंगसाइड शोज द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय रणजित टू रीच हिज स्कूल ॲट डी. या आकृतीमध्ये रणजितने आपल्या इथं डी या ठिकाणी त्याची स्कूल आहे, शाळा आहे, तो मुलगा आहे असं आपण गृहीत धरूया. आणि शाळेच्या इथे पोहोचण्यासाठी त्याने कापलेलं जे अंतर आहे त्याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. इफ वी डू नॉट टेक डिरेक्शन इनटू अकाउंट, वी फाइंड दॅट रणजित ट्रॅव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी. तुम्ही दिशेचा जरी विचार केला नाही तरी रणजितने कापलेलं अंतर किती आहे, तर तुम्ही सांगू शकाल की ए बी अधिक बी सी अधिक सी डी एवढं एकूण अंतर त्याने कापलेलं आहे. याच्यासाठी दिशेची काहीच गरज नाही. आता हावेवर ऑन डुईंग दिस हिज डिस्प्लेसमेंट वॉज इक्वल टू एडी. आता त्याने कापलेलं जे अंतर आहे बाळांनो, ट्रॅव्हर्स डिस्टन्स जे आहे ते ए पासून बी पर्यंत आहे, बी पासून सी पर्यंत आहे आणि सी पासून डी पर्यंत आहे. पण त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, फक्त त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय फक्त ए पासून डी पर्यंत.
आणि त्याने डिस्टन्स मात्र त्याचं बघा, इथून इथे, इथून परत इथे आणि परत इथून इथे इतका तो डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलाय. आणि डिस्प्लेसमेंट मात्र ए पासून डी पर्यंत झालेला आहे. Ranjit's displacement from his house to the school is shown in the picture with the broken line AD. त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, ए पासून डी पर्यंत झालंय, असं हे तुटक रेषेने दाखवलेलं आहे बघा. AD is the minimum distance along a straight line from Ranjit's house to the school. AD काय आहे, रणजितच्या घरापासूनचं त्याच्या शाळेपर्यंत सरळ रेषेतलं अंतर आहे कमीत कमी. आणि द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे तो आपण बघणारच आहोत, पण आता सध्या आपण डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, तर द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एखाद्या विशिष्ट दिशेमध्ये सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतराला डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. आता इथं नंबर दिलाय बाळांनो, त्याच्यावरून तुम्हाला अधिक चांगलं समजेल. रणजितने किती डिस्टन्स कापलंय बघा. पहिल्यांदा 500 मीटर, नंतर 700 म्हणजे 500 आणि 700 झाले 1200, आणि नंतर आहे 300. 1200 आणि 300 1500 इतकं अंतर तो शाळेपर्यंत जाईपर्यंत चाललेला आहे. पण त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, तुटक रेषेतलं अंतर आहे 1000 मीटर, कारण ते सरळ रेषेतलं आहे ना, आणि डिस्टन्स मात्र तो प्रत्यक्ष गेलेला आहे ते अंतर आहे. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये हा एक छोटासा पहिला फरक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता पुढे बघा. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणायचं आहे, डिस्प्लेसमेंट. तर त्याच्यामध्ये आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी याबद्दलची माहिती घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर व्हॉट इज मीन बाय स्पीड, आधी स्पीड कशाला म्हणायचं, आणि व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड. स्पीड मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो, तर बघा, वेन वी से दॅट द स्पीड ऑफ अ कार इज 40 किलोमीटर पर आवर. जेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्या कारचा स्पीड 40 किलोमीटर पर आवर आहे, तेव्हा तिथं देर इज नो नीड ऑफ स्पेसिफाईड द डिरेक्शन बट टू प्रिडिक्ट वेदर अ स्टॉर्म विल रीच अ पर्टिक्युलर प्लेस और नॉट, अ मेन्शन टू इट्स डिरेक्शन इज इसेन्शियल. बघा, एखाद्या गाडीचा स्पीड 40 किलोमीटर पर आवर आहे, याच्यासाठी आपल्याला डिरेक्शनची गरज नाही, पण एखादं वादळ विशिष्ट दिशेमध्ये पर्टिक्युलर दिशेमध्ये येणार की नाही याची कल्पना जर आपल्याला हवी असेल, तर त्याच्या दिशेचा उल्लेख आपल्याला माहित असेल वादळाच्या, तरच आपण त्याच्या स्पीड आणि त्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे स्पीड आहे आणि दुसऱ्या एका गोष्टीला कशाची गरज आहे, डिरेक्शनची गरज आहे. याच्यामध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. आता आपण त्याबद्दल डिटेल्स बघणार आहोत. फक्त हे थोडी प्राथमिक माहिती मी तुम्हाला सांगितली. आता पहिल्यांदा स्पीड आणि व्हेलॉसिटी समजण्यासाठी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला आपल्याला नेमका फरक कळायला पाहिजे. आता बघा, डिस्टन्स कशाला म्हणायचं, तर the length of the route actually traversed by a moving body irrespective of the direction is called distance. सगळ्यात महत्वाचं आहे. डिस्टन्स कशाला म्हणायचं, तर एखाद्या गतिमान वस्तूनं दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी, हे म्हणजे अंतर असतं. जसं की या उदाहरणामध्ये रणजित विचार न करता बघा, ए पासून डी पर्यंत गेलाय, त्याने किती अंतर कापलेलं आहे, 500, परत 700 आणि 300, म्हणजे एकूण 1500 मीटर कापलेलं आहे. म्हणजे त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलंय, 1500 मीटर इतकं. म्हणजे दिशेचा विचार करायचा नाही, कोणत्या दिशेत वगैरे, किती, तर 1500. याला द डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. इथं दिशेचा विचारच नाही, आणि त्यामुळे डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर म्हणजे अदिश. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मगाशी पाहिलंच आहे, पण तरी पुन्हा एकदा बघा. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी इन वन डिरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पॉइंट टू रीच द फायनल पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, तर एखाद्या गतिमान वस्तूने आरंभच्या ठिकाणापासून म्हणजे सुरुवातीच्या ठिकाणापासून
अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका विशिष्ट दिशेने पार केलेलं कमीत कमी जे अंतर आहे त्याला विस्थापन म्हणायचं. जसं की इथं आपण या उदाहरणाची म्हणजे उदाहरणामधलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघूया. आपल्या रणजितने या उदाहरणामध्ये एकूण कापलेलं डिस्टन्स जे आहे ते 1500 आहे, म्हणजे ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत. पण त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे? फक्त 1000. डिस्प्लेसमेंट म्हणजे आरंभीचं ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत सरळ रेषेतलं अंतर, ते म्हणजे त्या मुव्हिंग बॉडीमधचं झालेलं काय असतं? डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा विचार करताना एका विशिष्ट दिशेचा आपल्याला काय करावा लागतो? विचार करावा लागतो. आणि देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, कारण तिचा विचार करताना आपल्याला दिशेचा विचार करावा लागतो. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर टेकन इन टू अकाउंट. जेव्हा आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करतो तेव्हा डिस्टन्सचा पण विचार करतो आणि त्या डिस्टन्सचा एका विशिष्ट दिशेमधला विचार करत असतो. म्हणून डिस्प्लेसमेंट ही काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. अर्थातच याच्यामध्ये एक गोष्ट एकदम सोपी लक्षात ठेवायची आहे. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज द मीटर. आता डिस्टन्स ही सुद्धा एक लांबीच आहे आणि डिस्प्लेसमेंट ही सुद्धा एक लांबीच आहे. फक्त डिस्टन्स ही ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेली गोष्ट आहे आणि डिस्प्लेसमेंट ही एका विशिष्ट दिशेमध्ये सरळ रेषेत कमीत कमी असलेलं अंतर आहे. आणि म्हणून दोघांचं युनिट जे आहे ते मीटरच आहे. SI सिस्टीम मध्ये या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटरच आहे. दोघांचं सुद्धा युनिट कसं आहे? एकच आहे, कारण ती दोन्ही पण अंतरच आहेत. आता व्हॉट इज वेलॉसिटी बघा. वेलॉसिटी इज द डिस्टन्स. वेलॉसिटी काय आहे? डिस्टन्सच आहे. ट्रॅव्हर्स बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डिरेक्शन इन युनिट टाइम. एकक कालावधीमध्ये एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेमध्ये कापलेलं अंतर म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे वेग, लक्षात ठेवा. आणि स्पीड म्हणजे चाल. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. वेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डिरेक्शन इन युनिट टाइम. आणि द वेलॉसिटी ऑफ अ बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म. हा त्याचा फॉर्म्युला पहा. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन पिरियड ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात एकक कालावधीमध्ये एका विशिष्ट दिशेमध्ये एखाद्या वस्तूनं कापलेलं अंतर हा तिचा काय असतो? वेग असतो. लक्षात ठेवा. आणि एकक कालावधीमध्ये कापलेलं नुसतंच अंतर जे आहे दिशेचा विचार न करता त्याला आपण काय म्हणतो? चाल म्हणतो. असो, पुढे पुढे गेलात की तुम्हाला याची अनेक चांगली माहिती 9वी 10वी मध्ये मिळेल, तेव्हा तुम्ही ती अधिक आपण मिळेलच. वेलॉसिटी कळालं, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी. आता लक्षात ठेवा, वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट भागिले पिरियड ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट असं आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढच्या पानावरती लेट्स फाइंड द युनिट असा एक छोटासा चार्ट आहे. राईट द फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला काय येणार? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम येणार. लक्षात ठेवा, डिस्टन्स भागिले टाइम. वेलॉसिटी काय आहे? डिस्प्लेसमेंट भागिले टाइम येणार, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता राईट द युनिट ऑफ क्वांटिटीज. युनिट मात्र सेम येणार कारण डिस्टन्सच आहे दोन्ही पण, त्यामुळे मीटर पर सेकंड काय येणार? मीटर पर सेकंड असंच येणार. आता बघा कोणाचं स्पीड आणि वेलॉसिटीचं, त्याच्यामध्ये राईट द युनिट्स ऑफ द क्वांटिटीज. डिस्टन्सचं युनिट काय आहे? मीटर. टाइमचं युनिट आहे सेकंड. डिस्प्लेसमेंटचं पण युनिट काय आहे? मीटर. टाइमचं युनिट आहे सेकंड. त्यामुळे स्पीडचं युनिट येणार मीटर पर सेकंड SI युनिट, आणि वेलॉसिटीचं सुद्धा मीटर पर सेकंड असंच येणार. ठीक आहे, आपण पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.